गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत महिला तसेच पुरुष कामगारांना साहित्य किट देण्यात येत आहे। मात्र त्यासाठी अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो। ज्या कामगारांनी ऑनलाईन अर्ज केलाय त्या कामगारांना शुक्रवारी अंगठ्याचा थंब घेण्यासाठी बोलवण्यात आले होते। मात्र कामगार कार्यालयाचे कर्मचारीच गायब असल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने मोठा गोंधळ उडाला होता। बराच वेळ हा गोंधळ सुरू असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती। वाटप बंद करतील, तुम्ही शांततेने साईड बाजूला व्हायचं। दरम्यान कामगार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन हे केंद्र बंद केल्याचा आरोप विरोधी पक्षातील आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला असून त्यामुळे संतप्त महिला व पुरुष कामगारांनी भोकरदन सिल्लोड महामार्गावर अचानक ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत हे सेंटर चालू होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशा भूमिका महिलांनी घेतली होती। परंतु वेळीच तहसीलदार संतोष बनकर, पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। एस मराठीसाठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।